नमस्कार, मी अक्षय परत एकदा स्वागत करतोय आपलं स्पॉटलाइट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागील त्याला सोलर पंपामध्ये जे आहे ते कंपन्या निवडायचं काम सुरू आहे. कंपन्या येत आहेत. ज्यावेळेस कधी कंपनी येतील त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना माहीत होतंय ते शेतकरी कंपन्या निवडत आहेत. पण त्यातच गेल्या 4 ते 5 दिवसापासून जे आहे ते तुम्हाला आठवत असेल की जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापासून या योजनेची कुठल्याही प्रकारची कारवाई अस्तित्वात नव्हती. ही योजना म्हणजे कुसुम सोलार योजना. आता बऱ्याच जे शेतकरी नवीन आहेत, ह्या शेतकऱ्यांना या योजनेविषयी काही कल्पना नसेल, मेळाविषयी काही कल्पना नसेल. पण 2021, 20, 21, 22 या वर्षामध्ये जे आहे ते प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेविषयी जे आहे ते बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोललं जात होतं. कारण हे असंच होतं की सोलार पंपामध्ये काम करणारी ती एकच योजना होती आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये भरपूर प्रमाणात सोलार पंप इन्स्टॉलेशन केले होते. तर 2021, 22, 23 नंतर जो काही कोटा आला, रजिस्ट्रेशन झाले, पंप इन्स्टॉलेशन झाले आणि जे काही शेतकरी पेंडिंग होते, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मध्येच महाराष्ट्र शासनानं मागील त्याला सोलार पंप योजना सुरू केली आणि बरेच PM कुसुम मधले काही अर्ज महावितरणामध्ये ट्रान्सफर केले, काही अर्ज अजूनही तसेच पेंडिंग आहेत. काही अर्जांचे पहिलं जे आहे ते पहिला अर्ज भरल्यानंतर जेव्हा कधी तुमचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेसच तुम्हाला जे आहे ते या PM कुसुम योजनेमध्ये पैसे भरायचा ऑप्शन येत होता. आत्ता मात्र मागेल त्याला मध्ये आधी पैसे भरून घेतले जात आहेत आणि त्यानंतर तुमची काय असेल ती पुढची प्रोसेस होते. तर हे पोर्टल जे आहे ते बघू शकता. असं पोर्टल आहे महाऊर्जा कुसुम डॉट, जिथं आपण रजिस्ट्रेशन करू शकता. आणि मित्रांनो, गेल्या 4 ते 5 दिवसापासून ज्या शेतकऱ्यांचे या मेळामध्ये म्हणजे कुसुम महाऊर्जा मेळामध्ये ज्यांनी अर्ज केले होते त्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालं होतं, पण ते वेटिंगमध्ये होते. अशा शेतकऱ्यांना काय करायचं की पैसे भरायचे मेसेज जे आहेत येत आहेत. आता पैसे भरल्यानंतर जे आहे ते त्यांना बाकीच्या गोष्टी आहेत. पहिलं कुसुममध्ये पैसे भरल्यानंतर सेल्फ सर्वे झाल्यानंतर जॉईंट सर्वे, त्याच्यानंतर मटेरियल, ह्या गोष्टी इन्स्टॉलेशन, ह्या गोष्टी सगळ्या होत होत्या. सेम योजना आहे, अनुदान सेम आहे, प्रोसेस सेम आहे, नेम सेम आहे, कुठलाही बदल नाही, फक्त नावं वेगवेगळी आहेत. मागील त्यालामध्ये राज्य सरकार राबवतंय आणि मेळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट राबवतंय, बस एवढंच. पण हा व्हिडिओ एवढ्यासाठीच आहे की जे कोणी आपले शेतकरी आहेत की त्यांनी PM कुसुम मध्ये अर्ज केला होता, ते वेटिंगला होते, त्यामुळे त्यांनी मागील त्याला योजना सुरू झाल्यानंतर यामध्ये नवीन अर्ज केला आणि अजूनही त्या अडचणीतच आहेत की त्यांना अजूनही कसल्या प्रकारचे लाभ भेटलेला नाही, ते वाट पाहत आहेत. अशा शेतकऱ्यांनी आपलं काय करायचंय की जे काही मेळाचं रजिस्ट्रेशन आहे किंवा मेळाचं रजिस्ट्रेशन केलंय हे एकदा चेक करा. यामध्ये तुम्हाला एकदा त्याचा स्टेटस पाहून घ्या की तुम्ही केलेला अर्ज जो आहे तो मंजूर झाला आहे का नाही, किंवा त्याच्याविषयी काही अपडेट जे आहे ते तुम्हाला तिथं दाखवलं जाईल. आता बऱ्याच शेतकऱ्यांना काय झालंय, मागील त्याला मध्ये अर्ज केले ते पण वेटिंगला आहेत, पेंडिंगला आहेत, कोणाला पैसे भरा ऑप्शन दिसत नाही, ज्यांनी पैसे भरले त्यांना कंपनी निवडायचा ऑप्शन येत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर तुम्ही एकदा कुसुमचं सुद्धा लॉग इन चेक करा की तुमचा अर्जाचे स्टेटस काय आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील त्यालापेक्षा कुसुम योजनेची जी काही राबवण्याची पद्धत आहे ती थोडी फास्ट आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला 2 अर्ज असतील आणि तुम्ही दोन्हीकडे अप्लाय केला असेल आणि दोन्हीचे मेसेज आले असतील तर तुम्ही कुसुममध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मागेल त्याला मध्ये सुद्धा राहू शकता. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल. आणि कुसुम सोलार योजनेविषयीचे जे काही नवीन अपडेट असतात त्याची जर माहिती आपल्याला वेळोवेळी पाहिजे असेल तर आपला ग्रुप आहे, ग्रुपची लिंक खाली दिली आहे, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. ग्रुपची लिंक ही आपण आपल्या वेबसाईटवरती आर्टिकलमध्ये दिलेली आहे. तर ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब कराल त्यावेळेसच तुम्हाला ती लिंक तिथं दिसली जाईल. सबस्क्राईब केल्यानंतर रिटर्न यायचं आहे त्याच पेजवरती, तिथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसेल, तिथनं तुम्ही रिक्वेस्ट टाका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तरच लिंक जी आहे ती तुमचा ॲक्सेप्ट केली जाईल आणि तुम्ही ग्रुपला जॉईन व्हाल.